एपिसोड 16 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुमचं स्वागत करतो. आज आपण एपिसोड 16मध्ये स्त्रीचं मन, चंद्र आणि तिचं आयुष्य यांचा एकमेकांवरती काय प्रभाव पडतो याचा खुलासा आपण करणार आहोत. एका स्त्रीचं मन बऱ्याच वेळा तिच्याही लक्षात येत नाही. कधी शांत असतं, कधी अस्वस्थ, कधी कारण नसताना रडू येतं, कधी छोट्याशा प्रेमाने सुद्धा जग जिंकायला तयार होते. असं का? कारण तिचा जो मनकर्ता जर कोण असेल तर तो चंद्र. खरं तर मुख्य विषय हा आहे की महिलांच्या आयुष्यातील चंद्र स्त्री कुंडलीतील सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. कारण बाकीचे ग्रह हे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातात, पण चंद्र मात्र प्रतिदिन एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवास करत असतो. त्यामुळे स्त्री कुंडलीतील चंद्र हा स्त्रीच्या मनावर, तिच्या भावना, तिच्यामध्ये असणाऱ्या मायाळूपणावर किंवा केअर टेकिंगवरती किंवा नातेसंबंध हाताळण्याची जी तिची क्षमता आहे त्यावर, तसेच मूड स्विंग होण्यावरती आणि मदरहूड इन्स्टिंक्ट, ज्याला मातृप्रेम असं म्हणतो, यावरती मोठा प्रभाव टाकतो. स्त्रियांच्या कुंडलीमध्ये बहुतांश वेळेला 90% समस्या या चंद्रदोषामुळे असतात. जसं की चिडचिड होणं, मूड स्विंग होणं, अनावश्यक भीती किंवा अस्वस्थता वाटणं, नात्यामध्ये असमाधान असणं किंवा भावनिक ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, अतिविचार करणं, झोपेच्या समस्या, तसेच मातृसंबंधातील ताण हा आपल्याला पाहायला मिळतो. चंद्र कुंडलीमध्ये जर अशुभ असेल तर अशा स्त्री जातकाच्या जीवनामध्ये काही चिन्ह किंवा संकेत आपल्याला मिळतात. जसं की बहुतेक महिलाच्या जीवनामध्ये डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असणं, एकटेपणाचा त्रास असणं. बऱ्याच वेळेला चंद्र आणि केतू यांचं जर एकत्र येणं त्या स्त्री जातकाच्या कुंडलीत झालं तर मात्र एकटेपणा किंवा आपण ज्याला म्हणतो की एकांताची शिक्षा म्हणा, त्या स्त्रीला पाहायला किंवा अनुभवाला येते. अचानकपणे रडणं, निर्णय न घेता येणं, प्रेमसंबंधाच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन असणं, आईशी मतभेद असणं, मन स्थिर न राहणं किंवा चित्रविचित्र स्वप्न पडत राहणं. मग यावर उपाय काय? तर एक सिंपल आणि पॉवरफुल असा उपाय मी महिलांना सांगू इच्छितो, ज्याला आपण म्हणतो की ध्यान किंवा चंद्रशुद्धी ध्यान. 5 मिनटं संध्याकाळच्या वेळेला, ज्या वेळेला चंद्रोदय होतो म्हणजे रात्री, चंद्राकडे 5 मिनटं ते 10 मिनटं एकटक पाहावे, ज्यातून तुमचं मन शांत होईल. दुसरा उपाय ते म्हणजे दुधामध्ये अक्षता म्हणजे तांदूळ मिसळावेत आणि त्यानंतर त्यातली एक अक्षता ही चंद्रदेवतेला अर्पण करावी. तसेच मोती किंवा चांदी हा तुमच्या हातामध्ये धारण करणं हाही एक उपाय तिसरा करू शकता. याबरोबरीने चौथा उपाय म्हणजे ओम सोम सोमाय नमः याच्या 11 माळी, 1 माळ 108 मण्यांची, अशा 11 माळी ओम सोम सोमाय नमः याचा जाप चंद्रोदयानंतर करावा. तसेच 5वा उपाय म्हणजे तुमच्या आईसाठी काहीतरी चांगलं जे तिला आवडतं त्या गोष्टी कराव्यात. या किंवा अशाही काही छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण करतो उपाय म्हणून, त्यावेळेला तुमचा